झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची बाब आता समोर येते। दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा असं म्हणणाऱ्या शरद पवारांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिलंय। केंद्राकडे यापूर्वीच 2200 कोटींचा प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पवारांचा याबाबत गैरसमज झाला असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। दुष्काळावरून आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि एनसीपीत कुरघोडीचं राजकारण दिसतंय। दुष्काळ प्रश्नी केंद्र आणि राज्यात समन्वय नाही हे मात्र या निमित्तानं समोर येतंय। कारण कालच केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्वरित प्रस्ताव पाठवावा, आपण त्या संदर्भात केंद्राकडे दाद मागू असं म्हटलं होतं। मात्र आज त्याचं उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच 2200 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। राज्याचं वेगवेगळ्या आम्हाला प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही केंद्राची टीम या ठिकाणी पाठवू आणि तिचा अहवाल आमच्याकडे आल्याच्या नंतर त्या राज्याला अंतिम सहाय्य करण्याच्या संबंधीचा निर्णय घेणारी केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती आहे माझ्या अध्यक्षतेखाली, ती समिती महाराष्ट्राच्या या मराठवाडा आणि अन्य भागातल्या दुष्काळी भागाच्या गरजांची मागणीनुसार पूर्तता करण्याच्या संबंधीची काळजी घेईल। मी आज विनंती केली माझे सहकारी जयराम रमेश यांना की येत्या 3-4 दिवसामध्ये त्यांनी मराठवाड्यात यावं आणि बीड असो जालना असो 1-2-3 जिल्ह्यात प्रत्यक्ष जिथं कामं आहेत तिथं जाऊन मजुरांशी सुसंवाद अधिकाऱ्यांशी बोलून ज्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज त्या जाणून घ्याव्यात आणि त्या समजून घेतल्याच्या नंतर त्या दुरुस्त करण्याच्या संबंधीचे योग्य निर्णय आम्ही दिल्लीमध्ये बसून घेऊ। काही निर्णयाची इच्छा सुद्धा घ्यायची। 15 दिवसापूर्वी केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की रब्बी करता आपण टीम पाठवा म्हणून पवार साहेबांच्याकडे दिलेलं आहे। ते तर रब्बीची टीम ते पाठवतील, ते पाणी करून जाईल, त्यांचा अहवाल येईल, आम्ही आमची मागणी पाठवू। 2200 कोटींचा हा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावावरून आता पूर्णपणे राजकारण सुरू झालेलं आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आपल्यासोबत आहेत। लक्ष्मीकांत, काय सांगाल? काल पवारांनी एक विधान केलं होतं, त्यावर आता मुख्यमंत्र्यांचं आलेलं सूचक विधान आहे। यावरून नेमकं दुष्काळासंदर्भात समन्वय नाहीच आहे हे तरी एक गोष्ट निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट मध्ये यामध्येही कुठेतरी सुप्त असलेली स्पर्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली दिसते का? अगदी बरोबर आहे ऋषी। एकंदर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही दुष्काळाचे चटके सहन करत असताना राज्याने कुठलाही प्रस्तावच पाठवला नाही असं सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा आजचा जो मराठवाडा दौरा होता त्याला अपशकून करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर कडी करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बीडमध्ये अगदी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की मी स्वतः 3 पत्र केंद्र सरकारकडे पाठवलेली आहेत मदतीसाठीची आणि कदाचित शरद पवार यांच्यापर्यंत ती पोहोचली नसतील, त्यांचा गैरसमज झालेला आहे आणि तो गैरसमजातून ते असं बोलत आहेत असं सांगून त्यांनी राष्ट्रवादीवर कुठेतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच राष्ट्रवादीवरचं हे कुरघोडीचं राजकारण आहे का? मात्र दुर्दैवानं लक्ष्मीकांत, या संदर्भात महत्वाची गोष्ट समोर येते की महाराष्ट्रातल्या एका जबाबदार मंत्र्यानं असं म्हणणं, मुख्यमंत्र्यांनी असं म्हणणं की या संदर्भातला प्रस्ताव पाठवलाय ते असणार एक विधान आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या संदर्भात आपणास राज्यकर्त्यांनी येऊन भेटावं, त्या संदर्भात चर्चा होईल अशा प्रकारचं विधान। या सगळ्या गोष्टींमध्ये दुष्काळाचा मुद्दा कुठेतरी बाजूला राहतोय आणि त्याच्यावर राजकारण जातंय असं म्हणता येईल का? निश्चितपणे ऋषी, यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते आहे की मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय कृषी मंत्री असतील यांना फक्त आणि फक्त दुष्काळाच्या नावावर दौरे करायचे आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायच्या आहेत किंवा आगामी लोकसभेच्या दृष्टीनं ही सगळी रणनीती सुरू आहे त्या भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या मिटिंगा घेण्यावरच जोर आहे आणि एकंदरच त्यामुळे दुष्काळाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडतोय आणि पवार हे आरोप करतायत आणि त्याला मुख्यमंत्री त्याच पद्धतीनं उत्तर देत आहेत। यावरून हे फक्त राजकारणच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही ऋषी। नक्की आकाशात ढग नाहीयेत, मात्र वादाचा आणि राजकारणाचा धुरळा मात्र जरूर उडलाय असंच म्हणता येईल। धन्यवाद लक्ष्मीकांत या साऱ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।